नमस्कार. श्री हनुमान मंदिर वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा किनगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे करण्यात आला. पुढील बातमी सविस्तर पहा. अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे श्री महारुद्र कृपेने मळ्यातील हनुमान मंदिराचा 13वा वर्धापन दिन सोहळा निमित्त 25/12/2025 गुरुवार रोजी आयोजित करण्यात आला. त्यानिमित्त सकाळी 11 ते 1 श्री हरिभक्त पारायण विजयानंद महाराज सुपेकर यांचे कीर्तन झाले. तसेच बापुदेव महाराज बेलगावकर, वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज झोलकर, श्री वैराग्यमूर्ती बालयोगी दिवेगावकर, अच्युत महाराज गोवर्धन महाराज आळंदी, देवाचे श्रीकृष्ण महाराज ढाळेगावकर, संस्थापक अध्यक्ष बालभजनी मंडळ ढाळेगाव, गायक नामदेव भदाडे, संभाजी माने, तुकाराम महाराज चिखली भजनी मंडळ ढाळेगाव किनगाव, वादक पंडित महाराज दहीफळे, अध्यक्ष संत माधवबाबा वारकरी शिक्षण संस्था किनगाव, दिलीप चोपडे. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्व गायक, वादक व भजनी मंडळी प्रमुख उपस्थित या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे. श्री आमदार बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार विजयानंद महाराज सुपेकर यांनी केला. माजी सभापती अहमदपूर किशोर बापू मुंडे यांचाही सत्कार व्यंकटराव बोडके यांनी केला. तसेच धनराज बोडके यांनीही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नबी गुतेदार यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बोडके परिवाराच्या वतीने महाप्रसाद व भोजनदान करण्यात आले. तसेच इतर सर्व वारकरी संप्रदाय व भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुंतन नमामि. वारकरी संप्रदायांच्या परंपरेमध्ये नावाजलेले बांधवगडचे शेणा महाराज यांचा 4 चरणी अभंग प्रतिवर्षाप्रमाणे ठराविक नेमाच्या दिवशी आपण चिंतनासाठी हा घेतलेला आहे. शेणा महाराज कोण असं जर म्हणले, वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये सगळ्या संत मालिकेमध्ये मुक्त परमात्मा शेणा महाराजांच्या अधीन झाला. एक हे नवल आहे. त्याची सुरुवात सांगतो कशी. जीव म्हणलं की बद्ध आहेत आणि देव म्हणलं की मुक्त आहेत. मुक्त परमात्मा शेणा महाराजांच्या गैरहजेरीमध्ये न सांगता काम करतो. एवढं शेणा महाराजांनी केलं तर काय, याचं एक कारण आहे. हातीला आकडायचं असेल तर कलेनं, शत्रूला जिंकायचं असेल तर कपट्यानं, आणि देवाला जिंकायचं असेल तर भक्तीनं.
यांची जे भक्ती पाहून शेणा महाराजांना पांडुरंग परमात्मा बोलले असावेत. एक तर्कज्ञान चालले अभंगात. सुरुवातीला थोडी प्रस्तावना करतो. लहान बाल्य मंडळी जोग महाराजांच्या संस्थेत वाटा पिणे वाटे देतात. वारकरी पोशाखात सगळे. धन्यवाद आहे. ऐकणारे श्रोते मंडळी बरोबर 11 11:30 बसलेले. आणि दरवर्षीच हा नियम पौष शुद्ध पंचमी, पौष मास आहे, पंचमी बदलायची हेच चालू. मग कोणी म्हणते कारण काय, काही कांड नाही, सप्ताह नाही, काय नाही, मोकळच मोकळं. त्याला काही बंधन आहे का? सदा नाम घोष करू हरी कथा, आणि त्याने सदा आलं मनात त्याविषयी कीर्तन ठेवा, काही होत नाही. त्याला कारण काय करायचं? काहीला कारण आहे पण काहीला कारणच नाही. सत्यनारायण करायला काहीच कारण बघू नका. आमोशा असो काही इतिपात असो करा, पण घर बांधायला मात्र मुहूर्त बांधून बघा. त्याला नाही जमत. तसं परमार्थ करण्यासाठी त्याला मुहूर्त बघण्याची गरज नाही. कवाय करीत राहा. तसं या गावाच्या बाहेर मळ्यामध्ये वाहनाचा काही त्रास नाही. तिथं मारुतीच्या पारावर त्रास व्हायला. आता ते आले नशिबा, त्याला काही इलाज नाही. जे लिहिले संचितीन ते न चुके. पूर्वीच्या लोकांनी भर रस्त्यात मारुतीचं मंदिर बांधलं, ते काहीच करता येईल त्याला, नाही इलाज आहे. इथं व्यवस्थिशीर आहे. आता एक थोडं उदाहरण देतो. असे 3 जगत आहेत. एक पाताळ लोक, मृत्यू लोक आणि स्वर्ग लोक. मग स्वर्ग लोक मृत्यू लोकापेक्षा पाताळ लोक बरं आहे का स्वर्ग लोक बरं आहे का मृत्यू लोक बरं आहे? याची तुलना प्रत्यक्ष पांडुरंग आणि शेणा महाराज करतात. तुम्हाला दष्टांत माहिती आहे शेणा कसं काय केलं देवानं, ते मला म्हणून सांगायचं नाही. श्रेष्ठ कोण? आणि अगोदर मी देवाला नमस्कार न करताना माऊलीला नमस्कार केलाय. कृपाळू दारू माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार वारंवार, न पाहे या कुळाचा विचार. संत बुद्धीचा विकास करतात, देव फक्त सांभाळ करतोय. श्रेष्ठ कोण? सांभाळणारा श्रेष्ठ का बुद्धीचा विकास करणारा श्रेष्ठ? संपत्ती असूनही संताची संगती जर नाही मिळाली, रावणासारखं वाया जाते सगळंच, उपयोग नाही. म्हणून संत श्रेष्ठ का देव श्रेष्ठ? स्वर्ग श्रेष्ठ का मृत्यूलोक श्रेष्ठ? योग श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ? यज्ञ श्रेष्ठ का नामधारक भक्ती श्रेष्ठ? सगळ्या श्रेष्ठवर चालले. आता इथला तो मार्ग सांगतो कोणता. शेणा महाराजांना देव आपणहून बोलतात का शेणा महाराज बोलतात? त्याचं एकच कारण आहे. पहिलंच सांगितलं, अज्ञानी जीव ज्ञानाने मुक्त होतो, तसा मुक्त परमात्मा भक्तीने बद्ध होतो, बांधल्या जातो. त्याचं उदाहरण देतो. आधी दृष्टांत म्हणून अध्यात्म. 12 वर्षाला नवस करून मुलगा झाला. त्याचं लाड पोषण. बाप जेवायला बसल्यावर ते पोरग आलं, ते ताटातच बसलं. भात कढी पुरणाची पोळी एकदाच काढून बापाच्या तोंडात खाऊ घालायले. बापानं तोंडात मारावं का गपचूप बसावं हे कळू नका तुम्हाला. साधा विषय. प्रीतीनं बांधल्या गेलाय, भक्तीनं बांधल्या. बाप मारित नाही तर त्याचा हातातला घास प्रेमानं घालतोय. बालक बापाचे ताटी रे, बापा ते इथं जेवू लागे. भक्तीनं गेलं. बाप सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तालुका मान्य, जिल्हा मान्य, महाराष्ट्र मान्य. पण बापाला मुलगा ज्यावेळेस सगळं कालतोय, गपचूप खातोय. कशानं बांधल्या गेला? भक्तीनं बांधल्या गेला. तसं मुक्त परमात्मा सगळ्या जगाचा बाप आहे, पण भक्तांच्या अधीन झालाय, बांधल्या गेलाय. म्हणून शेणा महाराज आणि पांडुरंग या दोघांचा सुसंवाद या अभंगामध्ये. संवाद वेगळा, वाद वेगळा, सुसंवाद वेगळा. वाद आहे शेतीचा, वाद आहे दुकानाचा, वाद आहे वस्तूचा, स्टेजवर बसण्याचा, एसटी मध्ये तुझी जागा माझी जागा, हे वादच आहे. आमच्यात सुद्धा वाद आहे. नव्हता एक मारुतराव महाराजांच्या माधवबाबा ह्या काळात नव्हतं, पण आता वाद लागलाय.
मला सांगून त्यांना कशाला बोलविलं, हा वाद ओळखून घ्या कसा वाद आहे. ही सुद्धा कमतरता आहे वारकरी संप्रदायात. कोणाचंही कीर्तन असो, कोणतेही टाळकरी असोत, कोणतेही असोत, पण यांना सहकार्य करणं हे वारकरी संप्रदायाचं उच्चांक आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो, इथलं नाही ते उदाहरण. एकूण सुंदर गाणारे आले, तिकून सुंदर गाणारे आले, दोघे यश. आता नामदेवाला किती सुंदर म्हणलं. इथं दररोजच बरोबरचे आमचे माके गावकर, दानोकर चार सांगितलं. अमुक अमुक पहिल्यांदा सुरू म्हणतील, एक दुसरी म्हणतील. एखाद्यानं सांगितलं मी त्याच्या पाठीमागं म्हणत नाही. मग म्हणले तू पहिली म्हण त्याच्या, म्हणलं मी त्याच्या पाठी म्हणत नाही. याला एक सांगतो, दुसऱ्यांचं चांगलं झालेलं पाहून आपल्या मनाला जेव्हा समाधान होईल तेव्हा आपलं बरं होतंय. आणि दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहून आपल्या मनात वाईट चिंतन येतंय, त्याचं चांगलं होतंय पण याचा सत्यानाश होत आहे. ते पहा कौरव पांडवाचं कधीच देखवलं नाही, सत्यानाश होऊन गेला. मग हा आलीन परमात्मा. आता इथं काय सांगलो मी, देव आपण बोलतात का शेना महाराज बोलतात? देवाला बोलता येते का, ऐकू येते का, त्याला काही पुरावे आहेत का? एक 400 वर्षापूर्वीच पासून प्रमाणे संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज यावेळेस सगुण रूपाने येऊन देव बोलत होते. आता का बोलत नाहीत? मग त्याच्यावर शंका आहे. आता टाळकरी आहेत महाराज लोक काय येत नाहीत? याचं कारण आहे, किनगावच्या बुधवारच्या बाजारामध्ये गायी विकल्या जातात का बैल विकल्या जातात? इथंच बोलायचं आपण, किनगावचीच. म्हणजे नाही ते विकले जातात, शेळ्या, कोंबडे, गायी, म्हशी. आणि त्याचे पैसे घरी येऊन सत्यनारायणना अभिषेक ठेवतात. सत्यनारायण महादेवा खंडित, त्याच्यातली अर्धी दक्षिणा ब्राह्मणाकडून आणि अर्धी महाराजाच्या भाड्याकडं. कशाला देव बोलत बसू? म्हणजे वाटेकरी त्याच्यात होतच आम्ही. कष्टानं कमवून दिलेली दक्षिणा महाराज लोकांना चांगली उपयोग होती, पण ही उपयोगाला येत नाही. म्हणून देवानं बोलणं बंद केलंय. नाही तर पहिलं बघा, त्याचं पहिलं उदाहरण देतो. मागे कधी कीर्तनात म्हणलो होतं, संत नामदेव देवाच्या पायथ्याला राहणारे, पण देव प्रत्यक्ष म्हणतात, देव म्हणे नाम्या गुरु वाचोनी, देव म्हणे नाम्या गुरु वाचोनी. महाराजला म्हणतात गुरु वाचून मोक्षता नाही. तुला मुक्तीच जर पाहिजे असेल, मुक्ती पावा मजा आन नाही. देव म्हणे नाम्या गुरु वाचोनी, देव म्हणे नाम्या गुरु वाचोनी. नामदेव महाराजांच्या गाथ्यातला हे अभंग आहे. 700 वर्षापूर्वी नामदेवाला देव बोलत होते, हा पुरावा. नामदेव बोलत होते का? नामा म्हणे देवा कवना शरण जाऊ. नामदेव बोलायचे, कवना मी होऊ शरणांगत, देव म्हणे नाम्या. म्हणजे दोघांचा सुसंवाद आहे. तसं इथं शेना महाराज सुसंवाद आहे. नुसता संवाद नाही, सुसंवाद आहे. नुसता संवाद असते ते मायलेकीमध्ये असते. आई वडील माहेरला मुलगी आली आणि ती एकूण एकात भांडायलीत. वरण बरोबर करता येत नाही, भाकरी बरोबर करता येत नाही, कसा स्वयंपाक शिकलेस. मुलगी म्हणत असते, बाबा आई सासरवासाला कंटाळून आम्ही माहेरला यावं आणि आमच्या देखत तुम्ही एकूण एकाला भांडणं शोभतंय तुम्हाला? हा संवाद आहे. एखाद्या कीर्तनकारांना तारीख घेऊन अप्रिय कारणाने मी येऊ शकत नाही. त्यांचे वाक्य सुंदर बोलतात, आपली पुणेरी भाषा, येऊ शकत नाही. मग एखादे टाळकरी भेटतातच. काय किती समाज जमला, आम्ही मृदंगेचारी होतो, तुम्हाला शोभत आहे काही? पहिलं घेऊन ये.
पण घेऊन पुन्हा नापास होऊ नये. पहिलं परीक्षेला बसलेलं न बसलेलं बरं आहे का परीक्षेला बसून नापास झालेलं बरं आहे? ही रंगनाथ महाराजांची भाषा आहे, गुरुजीकर परभणी. पहिलं परीक्षेला बसूच नका, पण परीक्षेत बसून नापास होऊ नका. पहिलं अध्यात्मात येऊच नका, पण अध्यात्मात शिरून पुन्हा मागं येऊ नका. असं ऐकण्यात येते. पहिलं चांगलं सांगत होते, पहिलं काकड्याला राहत होते ना, आता काय झालं मग? परीक्षेत बसून नापास झाले. म्हणून महाराजांना असा हा काय संवाद आहे नुसता दोघांना. असं इथं सुसंवाद म्हणजे अध्यात्मातला आहे. आता अध्यात्म संवाद सांगतो. आपले संत भेटावेत आणि संतांना म्हणावं, देह तादात्म्यातून मुक्तता होण्यासाठी नेमकं कोणतं साधन करावं. आता हे कळायचं नाही तुम्हाला काय ते. विचारणार आहे उच्च, सांगणार आहे उच्च पाहिजे. देह तादात्म्यातून मुक्त होण्यासाठी कोणती साधना करावी. त्याला उत्तर दिले, नारायण नामे हो जीवन मुक्त. 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 तेरे तले आनंद गाऊ कीजे. तेरे तले आनंद गाऊ कीजे. नारायण नामे हो जीवन मुक्त. नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तन आनंद गाऊ कीजे. कीर्तन आनंद गाऊ कीजे. नारायण नामे हो जीवन मुक्त. नारायण नामे हो जीवन. अजून अभंगावर आलं नाही, फक्त प्रस्तावनाच नाही. ही जीवन मुक्त अवस्था प्राप्त होण्यासाठी कोणती साधना करावी. नामधारक म्हणजे याला म्हणतात सुसंवाद योग्य अध्यात्मातला. आता आमच्याकडे काही येते आहेत का महाराज? हो, कसं घरात जमच ना आमचं आणि त्यांचं. त्यांचं म्हणजे काय, माणसाचं ना आमचं कसं जमच ना. हे काही प्रश्न विचारायचे असतात. हा संवाद आहे, नुसता संवाद आहे. साखर देऊन ना काही काही त्यात आमची म्हैसच चुकून गेली. मग आम्हाला काय करायचं? नाही तुम्ही बघा ना पंचांग. म्हणलं मी काय, मला कळत नाही, दुसरीकडे बघा. पण नुसतं मनानं सापडते. बरं सापडती, एकदा सापडली अंधुरीच्या वाटेला सापडली की दुसऱ्या दिवशी दोघं चौघ आले. आमची म्हैस सापडली. ह्याच्यामध्ये आम्ही नाही, तेच आमच्या समोर येते. आमच्या मुलीचं लग्नच होईल, कोणाला विचारावं? ब्राह्मणाला विचारावं की आमच्याकडेच का ते? आम्ही ज्याच्यात नाही तेच आमच्या नशिबाला का? इथं काय पाहिजे नेमकं? प्रमय संभावना अजद लक्षणा. अजद लक्षणाने निर्गुण परमात्म्याचं स्वरूप ध्यान कवा कळेल? विचारणारा योग्य पाहिजे. याला आमचे तुकाराम महाराज म्हणतात, कोण हा भाग्याचा, कोण तसं देव आणि शेणा महाराजांचा सुसंवाद चाललाय. प्रत्यक्ष परमात्मा आपणहून बोलते ते कशावरून? हेच बर्र. याच्यावर उत्तर काढावं. याला म्हणतात अनुमान प्रमाण. विठ्ठल प्रसाद बिडकर
शास्त्री यांचे कीर्तन तर झालेले आहेत. अजून वारंवार चांगले हरिहर महाराज, लाडगुरुजी, चांगले व्याकरणाचार्य लोक इथे येऊन येतात. पण अभंगामध्ये जास्त विनोद करण्यापेक्षा अध्यात्म होतावं हे वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे. लोक हसतेत करमणूक म्हणून कीर्तन करू नये. लोकांच्या बुद्धीचा विकास किती व्हायला याचं नाव कीर्तन आहे, कुणीकडे बोलायचं नाही. आमच्या टाळकऱ्यांना आम्ही मार्क देतो, योग्य अगदी. काल तिथं होते सोनखेडला, आज इथं आहेत, अजून बेलगावला कुठेतरी गाठ पडणारच आहे, पाहू काय होते ती. यांची आमचीच गाठ आहे. गाठ कळली का? गाठ शाळेतला एखादा हायस्कूलचा शिक्षक निघून जातो आणि दुसरा क्लास वन येतो. हे बा मागच्या काळात जमलं, पण माझ्या काळात जमलं, आता तुमची आमची गाठ आहे. आता आमच्यात काही असते. महाराजांच्या काळात जमलं कसंही वरडा कोणीकडे बेसोरडा, पण आता आमच्या जमणार नाही, स्वरात पाहिजे, तुमची आमची गाठ आहे. आता इथं असंच आहे, देव आणि भक्तांची गाठ आहे. पण देवानं विचारलंय का शेणा माझा विचारता, त्याचा अनुमान प्रमाण लावू. अनुमान प्रमाण कोण म्हणले? हेची बरी की उत्तर दिले हेच बरं म्हणजे देवानं काय विचारलं असं. मग अनुमान प्रमाण लावू. इथं विना घेतलाय सुंदर, आणि विना घेणाऱ्यानं मस्त भजन सुरू केले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभा टाकलेत, काही टाळकरी बसलेत, मृदंगाने मृदंग वाजवलं आणि विनागिराने शो गेलो. सत्वर पाव घे आई भवानी रोडगाव आई न तुला. काय समजावं येणाऱ्याने? काय समजावं? कीर्तन समजावं का जागर समजावं? आता कळलं का? याला म्हणतात अनुमान प्रमाण. सुंदर ते ध्यान सुरू झालं म्हणजे नेमकं कीर्तन आहे. आणि रोडगाव आई न तुला म्हणल्यावर कीर्तन संपले, जागर सुरू झालं. आता अनुमान प्रमाण आहे. तसं इथं अनुमान प्रमाण आहे. आपण होऊन देव म्हणतात शेणा. माझ्याकडे योगी आले, माझ्याकडे तपस्वी आले, ज्ञानी आले, आणि प्रत्येक जणांनी मुक्ती मागितली. पुनर्जन्म न विदते, आम्हाला जन्माला घालू नका. मी त्यांना ज्याच्याकडे दिलं, पण मी आपण होऊन तुमच्याकडे आलोय. आता शब्द आहे का? आपण होऊन आलोय. देव आपण होऊन आले. शेणा महाराज गेले नाही, देवच आपण होऊन आले. त्याला थोडा दृष्टांत देतो. विठाला 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 विठाला. दृष्टांत व्यवहारातला असतो, सिद्धांत परमार्थातला. हळूहळू तिला द्यायची झाली. काय विषय चालला? दृष्टांत. गड्याला साल किती येतात? 1.5 लाख. आपल्या मनाला 2 लाख म्हणायला काय हरकत आहे? 1.5 लाख. पण गड्यानं 3 वर्षे झाली पगारच मागितली नाही, आणि मालकाने दिली नाही. याच्यात येडं कोण शहाणं कोण? बघा, ज्याच्या त्यानं आपापल्या बुद्धीनं बघा ना. मालकानं मनानं दिली नाही आणि गड्यानं मागितलीच नाही. येडं कोण शहाणं कोण? आता दुसरं सांगतो, कीर्तनकारानं भाडं मागितलंच नाही आणि गावाल्यानं मनानं दिलंच नाही. येडं कोण शहाणं कोण? तुमच्यावर नाही म्हणालो मी, हे फक्त ऐकून घ्या कसं आहे. मग इथं कसं झालं सांगतो. 3 वर्षानंतर देव आपण होऊन, म्हणजे मालक आपण होऊन म्हणतात, अरे बाबा 3 वर्षे झाले तू पगार मागितली नाहीस, पण मी आता एवढं प्रसन्न झालोय, त्या 3 वर्ष पगारीवर व्याजासहित घेऊन जा. गडी म्हणला, मालक ताटाला ताट लावून मला जीव घातलं, कोण्याही सणाला मला विसरले नाही, आहे तेच मुद्दल द्या, 1 रुपया व्याज देऊ नका. कोण शानून कोण येड? देव शान, मालक शान का गडी शान?
अजूनही नाही कळलं. अरे गडी शहाणा आणि मालकही शहाणा. गडी मला असता व्याज घेतो आणि ते मला असं मी देत नाही. तुला काय माहित नाही का? तसं इथं मागणारी शेणा महाराज आहेत, देणारा देव आहे. दोघंही शान आहेत आणि ते म्हणतात शेणा पुन्हा जन्माला घालू. शेणा महाराज देवा तुम्ही आलात, पण माझं मनगत सांगू, स्वर्गापेक्षा वैकुंठाला जाण्यापेक्षा मुक्त होण्यापेक्षा या मृत्यू लोकात येणं हेच बरं वाटतं. अभंगाच्या अभंगाच्या प्रथम चरणावर आता आलो. सुखी घाली हेच बरे. आता हेच बरं म्हणल्यानंतर देवाने सुरुवात केली. पुन्हा तुम्हाला जन्माला या वाटतं, पण जन्माला आलेले कोण सुखी आहेत? कोणते प्राणी मात्र सुखी आहेत? बैल थकेपर्यंत त्यांच्या खांद्यावर लिजून निघणत, थकलं तर घरी मरू देईनत. तुम्ही ओळखून घ्या पुढे काय म्हणाले. म्हणजे 2,500 का होईना, पण तिकडेच चाललं ना. ते काय दुःख आहे? प्राणी मात्राला दुःख, माणसाला आहे दुःखच आहे. कोण सुखी आहे? एखाद्याला जायदाद भरपूर असते, 350 एकर जमीन, बसायला तकवे, सतरंज्या टाकलेल्या, गाद्या टाकल्या, 10-5 माणसांना वा वा. आपला वाडा तर एकदा किल्ल्यासारखा आहे.
जमीन ऐकतो आम्ही 350 एकर, पण आपलं मूलबाळ काय? अहो तेवढंच कमी हो, तुम्ही छातीवर घाव घातला माझ्या. म्हणजे संपत्ती भरपूर आहे, शेती भरपूर आहे, पण मूलबाळ नसल्यामुळं दुःखी आहे. इथं कोण दुःखी आहे? तिसऱ्या तुमचं कसं काय? सगळं चांगले, शेती भरपूर आहे, वाडा बांधलाय बाबा, पण जे वाडाच 10 लाखाच्या पुढून खर्च बांधला, आमच्या 3 मुलानं मला घराच्या बाहेर काढून दिले. परिस्थिती बघा आपापल्या आता आहे, ज्याच्या त्यानं अनुभव घ्या. आता आहे कष्ट करून आपण बांधलं, पण मुलांनीच गेट आउट काय केलंय आमच्यासाठी बाबा. ही परिस्थिती कोण सुखी आहे? बरं मुलं चांगले, शेती चांगली आहे, पण डॉक्टर सांगितलं मधुमेह, ब्लड प्रेशर, साखर खायची नाही, मीठ खायचं नाही, तूप खायचं नाही, भात खायचं, काय खायचं तरी काय? सगळं असून सुद्धा. म्हणून आमची ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मृत्यू लोकाची कहाणी ऐकी येईल कवनाच्या श्रवणी, का इंगळाच्या आंदोलितरा कैची होय. इथं कोण सुखी आहे? या गावाचं नाव काय आपलं? किनगाव. नांदेडकडून काही लोक आले, पाहुणे मंडळी. आता हे पौष मासात जरा जमत नाहीत लग्न बघणं, टिळा लावायचं काम पुढे माघ महिन्यात करा, ह्याच्यात करू नये. पाहुणे आले, दिवस मावता सगळं बोला चाली झाली. त्या पाहुण्याने सगळ्याला लादणीमध्ये झोपे घातलं, इथून तिथून. आणि घरचं एकही माणूस झोपलं नाही, सगळे बाहेर. मग ते 5-25 आलेले एकूण एकाला म्हणाले, काय रे? अरे व्हॉट इज? घरचं एकही माणूस नाही, आपणच आहे तिथं, काय झालं? एक म्हणा खाणं पिणं झालं, बस ठेवू गप, खाल्ले की पोळ्या सगळं. अरे विचारू द्या म्हणा, पाहुणे हो, अहो इकडे हो, आम्हाला थोडं विचार. काय? आम्ही सगळे लादणीत झोपलो, तुमचं घरचं एकही माणूस का म्हण नाही? ते म्हणला, पाहुणे हो तुम्ही विचारून आम्ही सांगून येणार. काय? 12 वाजता अवचिन्न निघत आहे. अवचिन्न निघाल्यावर राहू देईल का तिच्यात? कळाल्याबरोबर तर बाहेर पाहुणे ना गरे बाबा, रात्री भूत निघाल्यावर कसं करा? तसं मृत्यू लोकांमध्ये सगळं दुःखच आहे. जे भेटे सो दुःखी आहे, मला प्रमाण म्हणायचं नाही. आमचे नामदेव महाराज म्हणतात, जन्माचे ती मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण. समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तोची शोधून पाहे. आता एवढं जर दुःख आहे तर शेणा महाराज म्हणतात, थोडं दुःख झालं हरकत नाही, पण हेच बरे, मृत्यू लोकच बरे. त्याचा थोडा अर्थ सांगतो, कोणतं बरे? हेच बरे. वैकुंठापेक्षा, स्वर्गापेक्षा हेच बरे. त्याला थोडं दृष्टांत देतो. काय झालं? राजाच्या मुलाची मिरवणूक निघाली, सगळ्या किनगावात मस्त रथावर बँड लावलाय, निवडणूक निघाली. पण एका मळ्यामध्ये एक शेतकरी मळ्यावर उभा टाकून त्या गोफणीमधून धोंडे मारत होतो पाखराला, मारायले. ते पाहिलं मुलानं, 10-11 वर्षाचा मुलगा. ते म्हणाला, पप्पा पप्पा याला काय म्हणते, तुला काय करते? नाही त्याला काय म्हणते ते, असं फिरवायले ती, त्याला गोफण म्हणते. मग काय करायले ती? धोंडे मारायले. धोंडे का मारायले? पाखरं शेतकरी. मग ते कसे बसते धोंडेमध्ये? त्याला चाप म्हणते. चाप माहिती आहे की नाही तुम्हाला? नाही, शेतकरी ते तुम्ही. त्याच्यामध्ये असा गोल ठेवायला असतो, ते चाप घालून. मला असंच करून द्या, नाही तर मी मिळून नाही टाकलं अंगठ्यानं. तर बाल हट्ट, स्त्री हट्ट, आणि तिसरा राजा हट्ट. मग हे हट्ट आहे. राजानं घरी आणलं, सोन्याच्या ताराची गोफण केली, सोन्याचीच गोटी दिली, एक छटाका गोठा. पुन्हा रथावर बसवला. आता जमते? हा आता जमते. त्यांना असं फिरवा गेल्यावर एक वारकरी कीर्तनला येऊ लागलं, पटका बांधून, चष्मा लावून. त्याला जे ठ्याका बसला कपडावर, कशाचा? त्या सोन्याचा धोंडा. रक्त भंबाळ झालं. त्यानं कोणं मारून खाली पाहिलं तर सोन्या. ते म्हणलं अजून लगावं एक. का म्हणलं कळलं का? डोसकं फुटलं तर हरकत नाही, पण सोन्याचा धोंडा मिळाला आहे. तसं दुःख झालं तर हरकत नाही, पण परमार्थ घडायला आहे. आणि म्हणून सुखी घाली आमाशी हेची बरे, हेची बरे, हेची बरे. पहिलं हेच बरं, हेची. त्याला दुसरं वाक्य सांगतो, थोड्या दुःखामध्ये अधिक सुख भोगावं का थोड्या सुखात अधिक दुःख भोगावं? कीर्तनकार लोकांनीच करायचं आता गणित. थोड्या दुःखामध्ये अधिक सुख भोगावं का थोड्या सुखात अधिक दुःख भोगावं? नाही कळलं? इथं एसटी चालू ना किनगावला,
एस टी इकडे गंगाखेड. शिक्षक लोक गाडीत बसले. एक दृष्टांत द्यायला होता. गाडीत बसले, पगारी झालेले आहेत. त्याच्यात 3 चोरही बसले. चोर म्हणजे आपल्यासारखे गंध फिंद माळा 4 घालून, एक गाणं असण्याचं 4 माळी. लोकांनी वारकरी दिसायले, बसू दिलं. कंडक्टर तिकीट काढले, पण त्याची नजरच खिशात 2-2 हजाराच्या नोटा दिसू लागल्या ना. ते एकोणा प्लॅनिंग करायला, मी जवळ जातो त्यांच्या, तू फक्त लक्ष ठेव, मी हळूच काढून देतो, फक्त टाळी वाजवी म्हणून. मग ठीक आहे. आलं एक जण, आपण जिल्हा परिषदेचे गुरुजी. हो, शाळा चांगली आहे आपली. आम्ही ऐकली बेंच असते, विद्यार्थी भुईला कधीच बसत नाही. राईट टाईम प्रार्थना होते शाळेमध्ये. बेंच चांगले. इथं कसं काय आहेत किनगावला? बेंच आहेत की नाही बसायला? आहेत का? मला काही शाळा तपासायला जायची नाही, म्हणायला मला. मस्त विद्यार्थी असेल. वा वा, काय तुमचं मराठवाड्यात नाव. आता वा 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 म्हणजे ते टाळी वाजून शिक्षक तो घेतले की तुम्ही पैसे 4 नोटा घेतल्या काढून. 4 नोटा अशा खाली त्यांना घेतल्या. काय म्हणला? संक्रांत तर येऊ, संक्रांत तर येऊ. कशाचा आनंद झाला? आनंद काही झाला. नोटा मिळाल्या हे सुख झालं. पण ज्याच्या नोटा गेल्या ते म्हणजे कंडक्टर वेगळे. म्हणजे खिशातले पैसे कवा गेले? म्हणजे कवाशी गेले पताच नाही. गाडी उभी केली आणि तपाशी ते आले. त्याच्यात एक वारकरी संप्रदायाचा, जो माझा संस्थेतला वारकरी होता. वारकरी करा तुम्ही, वारकरी पोशाखात आलात. ह्या पोशाखात तुम्हाला नाही बंधन. नाही, तुम्ही माझ्याकडे बघायला तुम्हाला बंधन नाही ते. म्हणजे काय वारकरी पोशाख. त्यांची नजरच होती की ना कसे पैसे मारले. ते कंडक्टर इकडे या, कोणाची खिशी तपासू नका. संक्रांत येऊ म्हणणार याचा खिसा तपासा. आली तर काढ निघालो. कंडक्टर तुला सस्पेंड करून टाकेल. मुख्यमंत्री माझे पाहुणे 2 तासात उद्या सस्पेंड करून टाकेल. काय म्हणला? कोणाला दंड व्हायले? ते पैसे घेणाऱ्याला. त्याच्यात होते 2 पोलीस ऑन ड्रेस. शिट्टी होती, बिल्ले होते. त्यांनी शिट्टी वाजली. फिर शिट्टी वाजला. सांगितलं तुझे बाप इथे गाडीत. काय म्हणलास कंडक्टर? तू सस्पेंड करतोस? जवळ आल्याबरोबर जवान नरड्याला धरलं, खाली एसटीला घातलं. 2-4 टिकरानं बडवायला सोडलं. मै हो बापो, गपचूप देतो, हायत माझ्या खिशाकडं. थोड्या दुःखात अधिक सुख झालं का थोड्या सुखात अधिक दुःख झालं? थोड्या सुखात अधिक नाही कळालं. थोडं सुख झालं पण दुःख पर्वता एवढं मिळालं. सगळ्या माणसात फजिती झाली. ती फजिती होऊ नये. आणि थोडं दुःख झालं तर हरकत नाही, पण परिणाम चांगला असावा तेच बरं. अभंगावरच यायलो अजून. आता इथं तुमचं कीर्तन आहे. किनगावला नाटकं होतीत का? नाही, काहीच होत नाही. कवाच येत नाही का नाटक? उरसामध्ये येत असेल ना. कशी बोलायला येतं? हो म्हणायचे की. तुम्ही जात नाही तू म्हणायलो, पण इथं स्वर आहे बघा. आता हरी जय जय राम, राम कृष्ण हरी जय जय राम, असतो. काही 2 सूर लावलेला असते, मृदंग सुरात असेल. मग बसण्याला काही मांड्याला कळा लागतात, काहीला झोप येते, काहीच्या मनात होते आता किती वेळ आहे, हे किती सुटणार, कवा सुटणार. 1:30ला सोडणार आहे. टाईम सांगितलेला बरा. एकानं रेल्वेचं तिकीट काढलं लातूरला, 2000चं तिकीट काढलं आणि गाडीच उशिरा काढून बसलंच नाही गाडीत. लोक म्हणे कम बसलं, एवढी उशीर असते का मला? मग पैसे गेले, जाऊ दा म्हणा. गाडी गेली आणि पैसे गेले, कोणाचं काय गेले? आपल्याला हा विषय कळला का? 1:30ला बरोबर सोडतो. विषय चाललाय याला रामकृष्ण हरी सोर आहे. आणि त्याला याल तर हसाल, न याल तर फसाल. तबला, पेटी आणि सोर. लीला रे दावे जगाला, रूप नटला व्यापुने उरला. लीला रे दावे जगाला. कोणतं बरं वाटेल? ते जय जयराम बरं वाटेल का हे बरं वाटेल लीला रे?
रामकृष्ण हरी म्हणल्यानं घरी जाताना रामकृष्ण हरी म्हणतात, पण नाटक पाहत गेल्यावर लीला लीला लीला. परिणाम वाईट आहे. नाटकात झोप येणार नाही, पैसे राहणार नाहीत, पण परिणाम वाईट आहे. कीर्तनात थोडं दुःख होईल, पण परिणाम चांगला आहे. अजून थोडं उदाहरण सांगतो. कोणतं बरं आहे? गुळ बरं आहे का लिंबाचा पाला बरं आहे? इथं ऊस दिसायला म्हणून म्हणायलो. पहिले गुळाचे ढेके करीत होते, आता काय नाही का? आता नाही का? बरं नसुद्धा काय हां, असावं वानवसा असावं म्हणायला होतं आम्ही. थोडा जास्त राहिलं. मग गुळ बरं आहे का? पिवळा जर्द गुळ आहे, ताजा गरम, त्याच्यावर लिंबू म्हणा काय खोबरं टाकले. मग ते गुळ चांगलं आहे का लिंबाचा पाला बरं आहे? त्यांना नाही कळलं. काही बरं, काहीला कळत नाही हे बरे. मला काही कळतं म्हणणार एक वर्ग आहे, मला काही कळत नाही म्हणणार एक वर्ग आहे, मला काही कळत नाही हेही काहीला कळत नाही. ह्याच्यातला वर्ग कोणता चांगला आहे? आता बघा, गुळ खाल्ला की 8 दिवसात विवेकानंद हॉस्पिटलला तो परिणाम. आणि लिंबाचा पाला खायला तर डोळ्याचे चक्षु चांगले, मधुमेह नष्ट, शुगर लेवल वर करते. मग पाला बरे का गुळ बरे? हा, आता कळलं का? दिस इज अ करेक्ट सेंटेन्स. आत्ता कळलं. कडू लागेल, परिणाम वाईट होईल, तोंडाला कडूपणा येईल, पण परिणाम चांगला आहे. तसं जन्माला आल्यानंतर थोडं दुःख होईल, पण याच्यासाठी तुकाराम महाराज प्रयत्न करतात. घेईन मी जन्म हे व्याकरण ऐकायचं तर माधव शास्त्री आंबेजोगाईकर बिडकर. डोळे नव्हते त्यांना, काय नाव होतं त्यांचं? माणिक बाबा. हा, मृदंग जर कमी जास्त तर बरोबर समजा असं बोललेले माणसं. आता हे सर्व नामांचं म्हणजे याच्या नको याच्या उत्तर मागत नाही, हेच बर्र. मग आता मृत्यूलोक बर्र का वैकुंठ बर्र? 1.5 तास सोडायचे, 1.5 आपल्याला. हा मग संपत नाही, 3 तासही संपत नाही. याच्यावर बोललं तितकं कितवर चालते, पण मर्यादा पाहावं. काही ना ब्रेड शेकर आहे, कोणाला मांड्याला कळाय, कोणाला कुटवर आहे, कोणाला बसता येत नाही, उठून जाता येत नाही. मग कीर्तन करणं थोडं शॉर्ट बोर शीट बरं आहे की चांगलं बरं. त्याला अजून उदाहरण देतो. 1 तास खन खन पडून उघडलेलं बरं आहे का झड बरी? उघडलेलं बरं. मला एक गंगा कीर्तन असं भेटलं, खाली बसणार, म्हणला भडी बुजत नाहीत. म्हणजे काय कळालं तुम्हाला? कोणतं बरं नाही कळलं, हे विषयच नाही कळला. मी काय म्हणलं, 1 तास खन पण उघडलेलं बरं, पण बसणार म्हणला भडी बुजत नाहीत. तुम्हाला काय कळालं? नाही कळलं. याला बुद्धीच म्हणतात. झड जर लागली तर भडी बुजतात, आणि खनखन म्हणून भडी बुजत नाहीत. मग आम्हाला म्हणावं लागलं, वा वा करेक्ट तुमचा प्रश्न आहे. अशी झड लागली, असं पाणी आलं की गावात शिरलं, 2 घरे वाहून गेले, 4-5 बैले वाहून गेले. मग उघडलेलं बरं आहे का? म्हणलं हे बी बरं आहे. म्हणलं बस की गप. मग अर्थ असा आहे, जास्तही करू नये कमी करू नये, पण मूळ मुद्द्यावर आलं पाहिजे. हेच ही बरेची. आता दुसरं उदाहरण देतो.
गाणारे चांगले असतात, आता गाणारे चांगले, उत्कृष्ट गाणारी मंडळी, पण काकड्याला पाठी राहत नाहीत. आणि ज्याला गाता येत नाही ते आपले साधे भोळे पाठी काकड्याला राहतात. कोणती बरी? हा तुम्हीच बरं राहताय, कोणती बरी? साधे भोळे. हा बरी. हा इथंच एक प्रसंग आला आम्हाला ह्याच गावात. 35,000 एकाची फीस भरली होती त्या कीर्तनकाराची. अशोक महाराज, खानापूरकर, आम्ही 2-4 होतो. त्यांची इथून आलं, अपरिय कारणाने माझी प्रकृती नारदुसती असल्यामुळे येऊ शकत नाही. क्षमस्व भाषा पाहिजे का पुणेरी. मग आता कोणाला उभं करावं? त्यावेळेस समाज जमला, केलं एकाला उभं, की बसणारे त्याच कमी. या धसकटाला कोण उभं केले रे? काय धसकट होतं का ते उभं राहणार? म्हणजे माणसं आहे त्याच बुद्धीची. पुन्हा सांगावं लागलं त्यांची प्रकृती बुद्धी येणार नाहीत. मग आता ती प्रकृती होती का नव्हती, पण ते न येण्यापेक्षा साधे भोळेच कीर्तनकार राहिले. मग कोणते बरे? साधे भोळे. हा येत नाही त्याच्यापेक्षा साधे भोळे बरे, हेच बरे. दुसरा अर्थच घेऊ नका, हेच बरे. आता द्वितीय चरणाकडे चलतो थोडं. सुखे घाली जन्माशीन हेच बरे की मानशी. आता याच्यात फरक सांगतो तुमचा. हेच बरे जन्माला घाला म्हणतात, पण जन्माला घाला म्हणल्यानंतर एक इंग्रजीमध्ये पहा IMP, पण त्याचं होते व्हेरी इम्पॉर्टमेंट. आपलं काय होते? हरी भक्त परायण, पण त्याच्यावर असते ह ब प. काही पोरं म्हणतात हरभरे पडण्यात भरभाई फटाईत. हरभरे भरण्यात पडण्यात. पण खरं होते हरीचं चिंतन करण्यामध्ये मुक्त करणारे हरिभक्त परायण. तसं इथं होते. कसं? कोण्या जन्मामध्ये माळ घालता येते? आता भरीत चालायचं दुसऱ्या चरणात. कोण्या जन्मात माळ घालता येते? माणूस जन्म. कोण्या जन्मात पंढरपूरला जाता येते? माणूस जन्म. कोण्या जन्मात माळ काढता येते? कोण्या? हा नाही बरं, तुम्हीच बरं. मनुष्य. कोण्या जन्मात पंगत करता येते? माणूस जन्म. कोण्या जन्मात घेतलेली पंगत मोडता येते? आपापच व्हायचं. कोण्या जन्मात मृदंग वाजवता येते? कोण्या जन्मात मृदंग वाजवता उठूनही जाता येते? कोणत्या जन्मात? माणूस जन्म. कोण्या जन्मात आळंदीला जाता येते? माणूस जन्मात. कोण्या जन्मात आळंदीत जाऊन तमाशातही जाता येते? कोणता जन्म आहे? माणूस जन्म आहे. इथं देवाकडं माणूस जन्म म्हणले नाहीत, पण ज्या जन्मामध्ये मला वारी करता येईल अशा जन्माला घाला अभंगाच्या वारी करीना पंढरीची, वारी करीना पंढरीची. जोडी
देत यांच्यासाठी एकदा धागे न ते नक घेणं टाळं, टाळं, हा. हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय साऱ्या बाजूला बसणाऱ्यांनी सुद्धा हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय बोला पुंडरी वरदे हरी आता ह्या मुलाने टाळ बरोबर ताल बरोबर धरलाय. यांचं कौतुक का यांना शिकवणाऱ्याचं कौतुक? कोणाला मार्क नाही, काहीच कळलं नका काय. यांचं कौतुकात बरोबर आहे, पण यांना शिकवणाऱ्या गुरूंचं कौतुक आहे. जो कोणी शिक्षक आहे यांना शिकवणारा धन्यवाद आहे. बरोबर लिहिलं याला संस्कार म्हणतात. संस्कृती ही संस्कृती काल आम्ही ऐकली सोनखेडला आशेगावकर होती माणूस. ही संस्कृती. बिड्याचा कट्टा बापानं मुलाला सांगितला आणि येता येताच मुलाने एक बिडी ओढून आलं. बाबा मी बी एक बी बिडी ओढली. ते म्हणला धन्य माता पिता. कोण शत्रू आहेत त्याचे? खरे मुलाचे शत्रू माता, शत्रू पिता, वैरे बालो न पाठिता. म्हणून योग्य वळण लागले. धन्यवाद. आता हे वारीचं चाललंय. वारी करीन. आता वारी करीन हे प्रतिज्ञेनं बोलले, पण याच्या अगोदरचा थोडा विषय. वस्तू मिळावी आणि त्याचा सदुपयोग व्हावा. मृदंग मिळावं, वाजवता यावं. माईकवर बोलायला वेळ मिळावी, बोलता यावं. नाही तर बऱ्याच लोकांना बोलता येत नाही. आता नेटकंच महाराजांचं आगमन झालेलं आहे. आता 9 ते 11 दणदणीत कीर्तन होईल. सर्वांनी लाभ घ्यावा. हे दणदणीत कुठं असतं? इथं असते का दणदणीत? म्हणजे याचा दुरुपयोग झाला. काय बोलावं हेही कळत नाही काही. मला एक अनुभव आला. भागवतकारा वाघ भेटला होते परळीच्या पुढे. कार्याचं कीर्तन आपलं. एक माईकवर आले, मोठ्यानं म्हणायचे गावातल्या समध्या लोकांनी यावं यावय. जी आरोळी ठोकली मुळून पुस्तक जायसारखी. यावं यावय. भागवत काय बसलो. गावातले जे लोक निघाले ताटल्या तांबे वाजवितच खन खन परत वाजवितच निघाले. म्हणले इकडे अरे असं का वाजव? म्हणले यावं यावय त्याला आलो आलो उत्तर आहे म्हणजे यांचं. ह्या पराती तांबे वाजवितच. दोन्ही कॅन्सर, दोन्ही बद्ध. आता इथं शेना महाराज योग्य आणि देवाला म्हणतात वारी करीन. म्हणजे याचा अर्थ काला कोण्याही जन्मापेक्षा मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. माणूस जन्माला घाला, आम्हाला माळ घालावी, मी काय केली सदुपयोग करीन. आता हे विना आहे, सुंदर वाजवलेत विना. उदगीर तालुक्यामध्ये डोंगरशेळची म्हणून तिकडे गाव आहेत, तिकडे जात होत ना मी. एक जणाच्या नवीन गळ्यात विना अडकवला. त्यानं ते गोल वरे केलं आणि दांडी खाली केली गदाच. आणि मला असं का, मला मया गळ्यात आजच घातले, मला काय माहिती आहे कसं घ्यावं. पुन्हा घेतलं असं वाजवायला. अरे मला असं नाही. असं तुम्ही युट्यूबवर आहे का काय काय कीर्तनकार विना घेऊन नाचायचे, हे काय गदा आहे का? त्यांचा नंबर सापडला ना मला. अरे विण्याचा उपयोग तुम्ही खांद्यावर घ्या ना. नाही तर असं 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 काय आडवं घेऊन उभं घेऊन विना घेऊनच नाचायचे. दुसरी गदा घेऊन नाच की पुन्हा काय नाचायची. विण्याचा दुरुपयोग करू नये. ज्ञानेश्वरी घरात असावी आणि आरमारीत ठेवू नये. बऱ्याच लोकांनी आरमारीत ठेवल्यात. त्या सप्त्यातच उघडल्या होत्या, अजून उघडल्याच नाहीत. उघडा त्यांना. ज्ञानेश्वरी असावी आणि दररोज वाचण्यात यावी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, सदुपयोग व्हावा. तसं मनुष्य जन्म मिळाला तर तुम्ही काय करताल हेच अभंगाच्या द्वितीय चरणात. हरिदासाची करीन सेवा, वारी 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 करीन पंढरी दे. वारी करीन पंढरी दे. वारी करीन पंढरी दे. वारी करीन
इतकी महत्वाची वारी. वारी म्हणजे काय? नेमकं पंढरपूरला जाऊन येणे नाही. वारी म्हणजे एक एक दुर्गुण टाकून देणे. लोक कपडे टाकून द्यायचे चंद्रबाई. काय होते कपडे टाकल्याने? अंतकरणातला दुर्गुण नष्ट करावं. खांबापुशी बसून रावण 10 तोंडाचा करते, त्याला मारतील. आता किनगाव आहे की नाही की मी गंगाखेडला भला रावण केलाय आणि एकानं बाण मारला, रावण मेला. म्हणा बेगडाचा रावण मेला, अंतकरणाचा हम रावण तसाच राहिलाय. रावणाला कमी समजू नका. मंदोदरी रावणाला विचारते, इथं रामायण सांगणारे इथे गुह्यतम शास्त्र पती. आजपर्यंत तुम्हाला मी काही विचारलं नाही, पण आज बोलते मी. काय? 6 महिने सीता अशोकवनात ठेवली आणि 6 महिने ठेवून सुद्धा यत्किंचित तुम्हाला दुष्टबुद्धी सुचली नाही. काय कारण आहे? असा विचारायला आहे. कोण? मंदोदरी. रावण म्हणतो, मंदोदरी मरेपर्यंत कोणाला सांगू नकोस. तू विचारून सांगतो. मी पंचवटीच्या ठिकाणी संन्यासी वेश, जटा, ऋषीमुनीच्या वेशात गेलो. काय म्हणतो? माय भिक्षावर. हे माय शब्द जन्मभर सांभाळणार. कमी समजणार रावणाला सुद्धा. रावण हे नीती होता. म्हणून रावण चाललंय. आता इथला विषय चाललाय. काय चाललंय? वारी. काय वारी किती महत्वाची असते? अंतकरणात ते विकार करणं, तिची 9 वारी. पण वारी आपले माधव बाबा महिन्याची वारी करीत होते ना. मला ते दृष्टांत सांगायचं नाही. गोंदवलेकर महाराज म्हणून तुमच्या ऐकण्यात असतील. आता हे मोठं संस्थान आहे. त्यांचा असा नेम होता, दिंडी अशी टाळकरी वगैरे वाटणं म्हणत विठ्ठल विठ्ठल म्हणत चालत राहायचे. नातेपुते नावाचं गाव आहे, कोणी पाहिलं असेल. ते स्वतः कीर्तनकार होते. त्या कीर्तनामध्ये त्यांना काय झालं की टेम्परेचर अशी कसार आली आणि चोपदाराला बोलून घेतलं. त्या चोपदाराचं नाव आहे शंकर. पगडी बांधलेली, हातात चांदीची काठी, कमरला आहे बिल्ला. तो काय म्हणतो, महाराज काय आज काय आमची आज्ञा सांगा. अरे मला आज कीर्तन करायची ताकद राहिली. कोणीतरी कीर्तन करावं. नियम आहे आपला. एक कीर्तनकार उभा राहिला आणि त्याला सांग, ठेविले आनंदे तैसेचे राहावे अंचित्ती असो समाधान. त्यानं बोलायचं ते बोल. कीर्तन संपले. ते शंकर नावाचा चोपदारी झोपी गेला. महाराज झोपी गेले आणि रात्री तहान लागली. तहान लागल्यानंतर शंकर शंकर कोणालाच ऐकू आलं नाही. ती झोपी गेलं कोणी नाही. पण ती काळजी लागली पंढरपूरचा मायबाप पांडुरंगाला. माझा भक्त तहानेनं व्याकुळ झालाय, मला जावं लागेल. शंकर चोपदाराचं रूप धरलं आणि हेच आली रात्री 2:30 वाजता. काय महाराज? अरे मला तहान लागली. मला महाराज पाणी देतो पण जेवावं लागेल. म्हणजे असा हट्ट धरू नको, मला आधी जेवायला दे. नाही नाही, आधी पाणी पिल्याशिवाय नाही. म्हणजे आधी पाणी प्या. बड्डे म्हणजे ते ताट आणलं. काय ते 2-4 घास खाल्ले, कसार उतरली, पाणी पिले, ताट तिथं ठेवलं, हे निघून गेले परमात्मा. पण मनातला राग नाही. उद्या उजेडल्यावर बघतो ह्या चोपदाराची अशी बघतो गंमत. आता पहाटे काही टाळकरी, उठा पांडुरंगा प्रभातो स्वयो पातला, वैष्णवाचा मेळा गुरु पारी दाटला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत काकडा चाललाय. इतक्यात म्हणतो, कोण आहे रे ते भजन करता? इकडे या. काय? त्या शंकरला बोलवा रे आधी. महाराज काय? बाकीचं विचार नको, त्या शंकरला बोलवा आधी. त्याला उठवायचे. उठ उठ महाराज बोल. काय झालं? ती काठी फिटी गुंडाळी ना आपलं म्हणून. काय 45 वर्ष झाली माझ्या दिंडीत येऊन. असा अपमान करतोस माझा? मी तुला रात्री पाणी मागायलो आणि जेवल्याशिवाय मला पाणी देणार नाही. राव वाटलं जातं निघून जा इथून माझ्या याच्यातून. तो शंकर म्हणला, महाराज मी आलोय नाही, मला जागही नाही, काहीच नाही. असं काय विनाकारण बोलता? काय माझं चुकलंय? मला जेवायलाच आधी का दिलं? म्हणजे मी दिलं नाही महाराज. कोण्या ताटात जेवलात? काही तर ठेवलं. ते असं ताट पाहिलं, ते थरथर का पाहिलं. कोणतं? ते चोपदार. त्याच्यावर निघालं, बडवे कमिटी मंडळ नंबर 33 पंढरपूर. कोणी ताटलीवर हे थरथर कापल्यामध्ये म्हणे, शंकर भ्यायला काय झालं तुला? काय झालं? महाराज बघा ना, कोण जीव घातलं हे तरी तुमच्या लक्षात येऊ द्या की. त्याने ताटली पाहिली, त्याच्यावर निघालं पंढरपूर. आणि मग म्हणजे शंकरा, तुझ्या नावानं हाक मारलं पण माझ्या पांडुरंगाने विचारलं. हे वारीचं महत्व आहे. वारी चुकून येदी म्हणून वारीच करीन. हेच माझी खरी संपत्ती, हेची माझी जोडी साची. अजून काय करणार? अभंगाच्या 3ऱ्या हरिदासाची करीना सेवा, हरिदासाची
संत मंडळीची सेवा करेल जसं मला जमल तसं आणि त्याच्या हरिदासाची सेवा करण्यामध्येच मला सुख समाधान हेची माझी जोडीसाची. आता पुढे थोडं माऊलीचं चिंतन करून बैरवी गायला लावत हे टाळकरी कसं वाटायला. पण शेणा महाराजाला पुन्हा देवानं थोडा फटकारा मारलाय. अंगावरलं ओझं टाकून दिल्याशिवाय खरा वारकरी होऊ शकत नाही. ओझं कळ थोडं उदाहरण देतो. आता हे दोघे वाजवलेत. एकटाच वाजविणारा कोणी मृदंगी आणि दुसरं वाजविणारा आलं बसलो कोपलं. परगावतच आलं. मृदंग्यानं त्याला पाहिले पण मृदंग सोडीनं. शेवटी गावालेच म्हणले ते नवीन आले परळीकडे त्यांना वाजू द्या ना. मला हे मृदंग कीर्तन थेटगारलाच वज अहंकारचं मी काय कमी होतं असं होते. रामायण वाचनाला रामायण सुंदर वाचायला आणि एखादा दुसरा आला वाचनाला त्यानं पाहून मनानं म्हणावं या ना तुम्ही या सेवा करा या. पण ते सोडीतच नाही. मग लोक म्हणतात उठा घेऊ काय झालं ते वाचणार हे बाई रामायण हे चौरंग. पुन्हा आलो होतो बघा इथे हे वज आहे अहंकाराचं. आमच्याकडे घडलं एका ठिकाणी मी नाव सांगत नाही त्या गावाचं. मारुतराव महाराज पद्मावतीवर होते. मी एकाला जीभ धाडली या म्हणजे कीर्तनाला. महाराजांचा काही भरोसा नाही. पण महाराजच अगोदर आली. घडलेली कथा आहे का गावात. त्यांनी सुरू केलं. मग महाराज जर येणार होते तर मग मला कशाला बोलवलं. लोक म्हणजे काय चूक झाली बसा नाही नाही मला वेळ नाही माझं काढा. कमी रॉंग नंबर दिला त्या महाराज कीर्तनाला. येऊन बसायचं नाही कीर्तन कोणाचं करायचं. पण मला सांगून हे कसे आले. हे जे द्वैत आहे हे जे अहंकार आहे काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे निर्मळ झाल्याशिवाय वारकरी होऊ शकत नाहीत. आता सागणी झाले मी माऊली आणि आम्ही आंबेजोगाईला होतो. रस्त्यानं म्हणत चालू महाराज आबू कोणता घेता. ते म्हणजे सुचल ते घेऊ. असे 9 मृदंग लावले होते. आणि त्यांनी कसं सुरू केलं. आता साधने झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडीला संग
काम क्रोधे झोडिले मांग केलं मोकळा सुरंग आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आता संतांच्या सहवासात आता मोकळे झाले विकल्प नवऱ्याचा सोडला संग काम क्रोध हे झोडले मांग आता मोकळा रस्ता झाला माता भेटली बळवंत तिने मार्ग दाविला चोखटगा एकदा माऊलीचं चिंतन सर्वांनी करा टाकण्या नवीन कोणी आणलाय का ते चाली काय शिवाजीराव त्याचा मस्त करा एकच शब्द करायचं अवघड करायचंच नाही ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली